श्री स्वामी समर्थ मंडळी, गणपती बाप्पाच्या आगमनानंतर घरामध्ये जे आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते ते अगदी अस्मरणीय असते। रोज गणपती बाप्पासाठी नवनवीन प्रकारचे नैवेद्य घरामध्ये बनवतात, ते गणपती बाप्पांना दाखवतात। आपल्यालाही ते गोडाधोडाचं खायला भेटतं। रोज 2 टाईम आरतीचा आवाज घरामध्ये सगळीकडे पसरत असतो, परंतु जेव्हा गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ येते तेव्हा सर्वांनाच वाईट वाटतं। परंतु आपल्याला गणपती बाप्पाचे विसर्जन हे नाविलाजाने करावेच लागते। गणपती बाप्पाचे विसर्जन कसे करावे तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते व अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन आपण करत असतो। विसर्जन कसे करावे, त्या राहिलेल्या साहित्याचं काय करावं किंवा विसर्जन मुहूर्त काय आहे, हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ काय असणार आहे तर 17 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी 11 पासून तुम्ही 1:11 दुपारी गणपती बाप्पाचे विसर्जन करायचं आहे। जर या वेळेमध्ये तुम्हाला विसर्जन करता आले नाही तर नुसती गणपती बाप्पाची मूर्ती हलवून जरी तुम्ही ठेवली तरीही चालतं व दिवसभरामध्ये कधीही तुम्ही नंतर गणपती बाप्पाचं पाण्यामध्ये विसर्जन करू शकता। आता विसर्जन विधी काय असणार आहे ते आपण पाहू। सगळे साहित्य आपल्याला एका तामणामध्ये काढून घ्यायचे आहे, म्हणजे पूजा करताना आपल्याला कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही। कोणत्याही पूजेला बसण्याआधी खाली आसन घेऊनच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। आसनावर बसायचं आहे व नंतरच पूजा आपल्याला करायची आहे। एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी तुम्हाला भरून घ्यायचे आहे। ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, फुले, धूप, दीप, आरतीसाठी कापूर, फुलवात आपल्याला घ्यायचे आहे व या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये मोदक लाडूचा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे व त्याचंच नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे। नंतर सुरुवातीला तुम्हाला आचमन करायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी टाका, खाली एक तामण ठेवून घ्या। पहिल्यांदा पाणी टाका व तुम्हाला पाणी प्राशन करायचं आहे 3 वेळा। पहिल्यांदा मंत्र म्हणा, ओम केशवाय नमः, पाणी प्राशन करून घ्या। दुसऱ्या वेळेस पाणी टाका व म्हणा ओम माधवाय नमः, ते देखील पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे। तिसऱ्या वेळेस बोलायचं आहे ओम नारायणाय नमः आणि ते देखील पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे। चौथ्या वेळेस हातामध्ये पाणी घेऊन ओम गोविंदाय नमः म्हणा आणि पाणी तामणामध्ये सोडायचं आहे। आता हात जोडून तुम्हाला ओम वैष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः आणि असं बोलून आता जो संकल्प तुम्ही केलेला आहे तो संकल्प तुम्हाला सोडायचा आहे। पहिल्या दिवशी आपण ज्यावेळेस गणपती बाप्पाची स्थापना करत असतो त्यावेळेस संकल्प करून करत असतो आणि आता तो संकल्प सोडून आपल्याला गणपती बाप्पा विसर्जन आपल्याला करायचं आहे। त्यासाठी हातामध्ये फूल, अक्षदा घेऊन प्रथम आपल्या कुलदेवीचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे। नंतर बोलावे, हे गणपती बाप्पा, तुमच्या मूर्तीची स्थापना मी केली होती, आज मी तुमच्या मूर्तीचं विसर्जन करत आहे, परंतु तुमचा सहवास हमेशा माझ्या घरामध्ये राहू द्या। तुमची कृपा, आशीर्वाद हमेशा माझ्या घरावर व घरातील सर्व जणांवर राहू द्या, असं म्हणून हातातील तांदूळ, फूल, अक्षदा आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायचं आहे। गणपती बाप्पाच्या मूर्तीला हळद, कुंकू, गुलाल व अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे। नंतर हराळीची जुडी देखील तुम्हाला अर्पण करायची आहे। गणपती बाप्पांना फूल देखील अर्पण करा, कलशाची देखील पूजा करा व ज्या आपण रिद्धी सिद्धी माता मांडलेल्या असतात सुपारी म्हणून त्यांची देखील पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। पूजा झाल्याच्या नंतर आरती करून घ्या। गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे। जे तुम्हाला हवं आहे ते गणपती बाप्पांना मागायचं आहे मनातले मनात व गणपती बाप्पांना म्हणायचं आहे तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या घरावर सदैव राहू द्या, तुमची अशीच साथ संकटकाळी व सुखाच्या वेळी देखील माझ्या घरावर सदैव असू द्या आणि पुढच्या वर्षी आमच्या घरामध्ये लवकर तुमचं आगमन होऊ द्या, असं बोलून गणपती बाप्पांना आपल्या ज्या झालेल्या चुका, तुमच्या 10 दिवसांमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करावं, एक अज्ञान म्हणून मला माफ करावं असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि नंतर जी मी ह्या 10 दिवसात तुमची सेवा केली आहे ती तुमच्या चरणावर अर्पण आहे, तुमच्या साथीने, तुमच्या आशीर्वादाने मी तुमची सेवा करू शकलो, असं म्हणून गणपती बाप्पाच्या चरणावर नमस्कार करा। घरातील सर्व व्यक्तींनी गणपती बाप्पाला व्यवस्थित नमस्कार करायचा आहे व नंतर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला जागेवरून हलवायची आहे।
गणपती बाप्पाची मूर्ती हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला कलशाला देखील हलवायचं आहे आणि नंतर गणपती रिद्धी-सिद्धी माता ज्या आपण सुपारी म्हणून मांडल्या होत्या त्यांना देखील जागेवरून हलवून घ्या व नंतर आपल्याला गणपती बाप्पाबरोबर गोड खडीसाखऱ्याची किंवा अन्य कोणता गोडाचा प्रसाद शिदोरी म्हणून लाल कपड्यामध्ये बांधून गणपती बाप्पासोबत द्यायचे आहे आणि जो नारळ आपण कलशावर मांडलेला आहे तो नारळ देखील आपल्याला गणपती बाप्पासोबतच विसर्जन पाण्यामध्ये करायचा आहे। तो नारळ कृपया फोडू नका, कारण तो नारळ आपल्याला फोडायचा नसतो। नंतर आपल्याला तुम्ही जे 10 दिवसामध्ये गणपती बाप्पाला हार, फुले, दुर्वा या गोष्टी अर्पण केलेल्या आहेत त्या गोष्टी देखील तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीत मातीमध्ये दाबून टाकू शकता। पाण्यामध्ये टाकण्याची सोय असेल तर एखाद्या विहिरीमध्ये, नदीमध्ये तुम्ही हे निर्माल्य टाकू शकता। आणि नंतर तुम्हाला जे तांदूळ आहेत ते तांदूळ पक्ष्यांना खाण्यासाठी द्यायचे आहेत। जे तांदूळ तुम्ही गणपती बाप्पाखाली कलशाखाली ठेवलेले तांदूळ तुम्हाला पक्ष्यांसाठी टाकायचे आहेत। पायाखाली येईन अशा ठिकाणी अजिबात टाकू नका। जी दक्षिणा आपण गणपती बाप्पासमोर ठेवलेली होती ती दक्षिणा तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात नेऊन ब्राह्मणांना देऊ शकता किंवा तिथल्या पेटीमध्ये, दानपेटीमध्ये देखील तुम्ही ही दक्षिणा टाकून येऊ शकता। नंतर तुम्हाला जे फळं, पेढे तुम्ही जे गणपती बाप्पासमोर ठेवलेले आहेत ते तुम्हाला प्रसाद म्हणून खायचे आहेत। जर ते खराब झाले असेल तर केळी वगैरे फळं असेल तर तुम्ही गाईला देऊ शकता। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो देखील तुम्हाला गणपती बाप्पा सोबतच पाठवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाची उत्तर पूजा करायची आहे व नंतरच गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे। गणपती बाप्पाचं विसर्जन करायला ज्यावेळेस तुम्ही नदीवर किंवा विहिरीवर जाता त्यावेळेस देखील तुम्हाला तिथे गणपती बाप्पाची आरती करूनच गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्हाला पाण्यामध्ये करायचं आहे। अशी पूजा आपल्याला करायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।